कोणाचं आहे? संवादपद. संवाद व्हावे, वाद होऊ नये. कधी देवाचा आणि गोपिकांचा संवाद आहे, कधी यशोदेचा कृष्णाचा संवाद आहे. बरोबर आहे. काय संवाद आहे? माती खाल्लीस का? आई गा आई, नाही खाल्ली मी माती. यशोदेचा आणि देवाचा संवाद आहे. कधी कधी गोपाळांचा आणि भगवंताचा संवाद आहे. कधी गवळणी गवळणींचा संवाद आहे. हरीने माझे हरले चित्त, हा गवळणी गवळणीचा संवाद आहे. भारवित्त विस, आता कशी जाऊ घरा, कशी जाऊ मी घरा, एकमेकीला. कधी गवळणी गवळणींचा संवाद आहे. कधी परमात्म्याचा आपल्या गोपिकांशी संवाद आहे, तर कधी गोपिकांच्या गोपिकांशी संवाद आहे. गोपीगीत हे गोपिकांनी गोपिकांशी केलेले संवाद आहे. का ग? आत्तापर्यंत इथं होताना येथवरी होता संग, अंगे अंग लपविले. आत्ता आपल्या बरोबर होताना तो मग गेला कुठं? ती म्हणाली, अगं तुका म्हणे पाहिले मागे एवढे वेगे अंतरला. फक्त माझ्या जवळ होता, मी मागे पाहिलं आणि लगेच कुठं गेला काय कळेना. म्हणजे गोपिकांचा गोपिकांशी संवाद आहे. कधी कधी भगवान परमात्माचा काही जीवांशी संवाद आहे. भ्रमरगीत हे त्याच्याशी आहे. भ्रमर भुंगा, अनेक 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 गोष्टींचा संवाद आहे. पण आजच्या अभंगामध्ये आपल्याला जो संवाद पाहायचा आहे तो देवाचा आणि गोपाळांचा संवाद आहे. पद्मनाथ संप्रदायामध्ये तिलक परंपरा कशी आहे, म्हणजे कशी लावतात? उभी लावतात. हा, म्हणजे बाबांना विचारणारच होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 परंपरेमध्ये उभा तिलक लावतात. 5 परंपरेमध्ये. एक सभप परंपरा, म्हणजे सद्गुरु भक्त परंपरा, सद्गुरु भक्त पारायण परंपरा, जी अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये आपण वापरली जाते. त्या परंपरेमध्ये उभा तिलक लावला जातो. एक. दुसरी, नंदेश्वर निवासी बालकृष्ण महाराज, नंदेश्वर निवासी, त्यांची इंचगिरी संप्रदायातून दुसरा फड निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र परंपरा बाळकृष्ण महाराज नंदेश्वरकरांनी प्रारंभित केल्यानंतर त्यांच्या परंपरेत उभा गंध, म्हणजे आपला जो बुक्का आहे तो उभा लावला जातो. पद्मनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये उभा लावला जातो. गणेशनाथ स्वामी महाराज शिवथरगड माहिती असेल ना, शेंदूरमलई आपल्या वारकरी संप्रदायातला मोठा फड आहे त्यांचा. गणेशनाथ स्वामी महाराजांच्या फड परंपरेमध्ये उभा लावला जातो. अशा एक महाराष्ट्रामध्ये 4-5 परंपरा आहेत ज्याच्यामध्ये आपला जो बुक्का आहे तो उभा शेरळ रेषेमध्ये लावला जातो. आणि बाकी सगळ्या परंपरेमध्ये 2 प्रकारे बुक्का लावला जातो. काही परंपरेमध्ये बुक्का वर आहे आणि काही परंपरेमध्ये बुक्का खाली आहे. काही परंपरेमध्ये अष्टगंध वरती आहे आणि बुक्का खाली आहे, तर काही परंपरेमध्ये अष्टगंध खाली आणि बुक्का वरती. बघा तुम्ही कधी अमृतबाबां जोशींना जर तुम्ही आपण कधी फार चांगलं एखादा प्रसंग असेल तर बाबांना तिलकावर बोलायला सांग. बाबा फार छान बोलतात. तिलकावरनं आपली परंपरा कळत असते. तिलकावरनं आपली परंपरा कळत असते. आपण कोणत्या परंपरेचा अनुयायी आहोत, आपण कोणत्या आपला तिलक बघितल्यानंतर लोकांना समजायला पाहिजे आपली परंपरा काय. विठ्ठल 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 विठ्ठल. वैष्णव ओळखायचं आहे तर ऊर्ध्व पौंड्र भार, त्याचा कसा तिलक आहे? ऊर्ध्व दिशेला गेलेला, वरती गेलेला. त्याचं जे गोपीचंदन आहे वैष्णवाचं ते इथून आपल्या ज्ञानचक्रापासून वरती मस्तकापर्यंत आपलं सरळ गेलेलं आहे. हा, गोपीचंदन टिळा. काय प्रमाण आहे? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. गोपी चंदनाचा टिळा आहे कोणाच्या? वैष्णवांच्या. मग त्याच्यामध्ये आपल्या परंपरेनुसार आपण काही परंपरेमध्ये जर त्यांची श्री परंपरा असेल, म्हणजे त्या परंपरेमध्ये आदिशक्ती लक्ष्मीची मालिका असेल तर त्याच्यामध्ये बघा काही साधू परंपरा आहेत. चंदनामध्ये लाल कुंकू लावलं जातं. चंदनामध्ये बरोबर मध्ये लाल कुंकू लावलं जातं. काही परंपरेमध्ये कुंकवाचा उभा तिलक आहे आणि गंध जो आहे म्हणजे बुक्का आहे खाली. परंपरा आपल्या जीवनामध्ये असावी. आणि 150 वर्ष ही पेक्षा जास्त परंपरा ह्या दिवे अंजूर गावामध्ये पद्मनाभ स्वामी महाराजांच्या परंपरेच्या असल्यामुळे मला वाटतं महाराजांचा पदस्पर्श झाला असेल. महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे तीर्थक्षेत्र, ही नगरी, आणि ह्या परंपरेचे आपण अनुयायी आहात. संप्रदायामध्ये आपण सगळे येत असतो. संप्रदाय विस्तारित झाला पाहिजे, संप्रदाय वाढला पाहिजे.
ऐका, माझं नेहमी अट्टहास आहे, मेल्यानंतर तुळशीची माळ घातल्याशिवाय आपल्याला काहीच उरत नाही, त्याच्याशिवाय उचललं जात नाही. मग मेल्यानंतर आपण काही सांगू शकत नाही की आम्हाला घातले की नाही, कोणी बघू शकत नाही. मग आपण स्वतः बघण्याकरता याची देही याची डोळा भोगू सुखाचा. बघा, मी तुम्हाला इथं आणतोय, आजच्या अभंगात शब्द आहेत सोहळा, भोगू सुखाचा सोहळा. याचा अर्थ काही भोग आहेत ते सुखावं आहेत आणि काही भोग आहेत ते दुखावं आहेत. पैसा कमवणं आणि पैशाचा उपभोग घेणं हा सोहळाच आहे, पण तो दुःखाचा आहे. का? कदाचित त्या पैशातून कदाचित एखादा आपल्याला रोग झाला, एखादी व्याधी झाली, तर निर्माण केलेला पैसा कष्टाने आपण आपल्या उपजीविका करतो, पण तो व्याधी करता खर्च झाला की दुःख. तो पैसा व्याधी करता गेला की दुःख. म्हणजे भोग सुखाचं नाही, तिथं दुःखाचं आहे. पण परमार्थामध्ये तुम्ही खाली बसा, हाताने टाळी वाजवा, नका वाजवू, श्रवण करायला बसा. ह्या परमार्थाचे सोहळे सगळ्या पद्धतीने सुखावं आहेत. कानाने ऐकलं तरी पुण्य, हाताने टाळी वाजवली तरी पुण्य, टाळाटाळी लोपला नाद, टाळाने टाळ वाजवला तरी आपल्याला आनंद आहे, पखावच वाजला आनंद आहे, सगळ्या पद्धतीने आनंद आहे. एरवी ऐका ना, काय मोठी थोरी आहे संप्रदायाची. एरवी आपल्या घरात किंवा आपल्या बाजूला आजूला इथं या मंडपामध्ये एरवी जर कोण भेळ खात असेल आणि त्याच्यातली जर लाह्या पडल्या तर उचलून घेत नाही आपण. घेतो? समजा मी भेल खातोय, समजा भेल खात आणि ती भेल वर खाली करण्याकरता मी हलवली आणि माझे त्या ह्याच्यातून ते पडले. काय पडलं? लाह्या पडल्या. तुम्ही तरी उचलून खाल, मी पण नाही खाणार. पण हंडी फुटल्यानंतर ही फोडत असताना आजूबाजूला लाह्या पडल्या, माणसं त्या वेचून घेतात आणि स्वतःच्या मुखामध्ये टाकतात. याचा अर्थ लक्षात घ्या, परमार्थामध्ये आलं, खाली पडलं तरी त्याला सन्मान आहे, पण प्रपंचात खाली पडलं की त्याला सन्मान नाही. ही लाही या घटातून खाली पडली, तिला सन्मान आहे का? तिला आश्रय मिळाला परमार्थाचा. पण जीवरूपी जीवाला संसारातून खाल्ल्या पडल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा सन्मान नाही. म्हणून जीवाने पारमार्थिक व्हावं तर त्या जीवाला आपल्याला काय भेटतो? सन्मान मिळत असतो. आणि काला हा परिपूर्णतेचं देतं काय? काला जीवनामध्ये होण्याकरता काय केलं पाहिजे? सोडी मितूपन तोची सुखी. काय सोडायचंय? मी आणि तू पण सोडायचंय. मितू पण सोडल्यानंतर आपल्याला सुखी होतं. आणि काला म्हणजे अहम ब्रह्मस्मी ह्या परिपूर्ण ज्ञानाच्या अधिकारापर्यंत पोचणं म्हणजे काल आहे. मी ब्रह्म आहे. आमच्या फडावर दुपारच्या भजनामध्ये एक पद घेतलं जातं. दुपारच्या 12 अभंगाचा नियम तुम्हाला माहिती असेल. आणि काकड आरतीमध्ये एक पद घेतलं जातं, मी ब्रह्म तु स्मृती, मी ब्रह्म तु स्मृती, गुरुकृपा प्रभाते ही काकडा ज्योती, सिद्धरामा उजळती, मी ब्रह्म तु स्मृती, काड सिद्धा उजळती, मी ब्रह्म तु स्मृती. मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म आहे, ते चैतन्य देणारा परमात्मा तू आहेस. आणि तुम्ही वेगळा नाही, तुम्ही वेगळा झालो की संसार होतो आणि तुम्ही एक झालो की परमार्थ होतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही वेगळा राहिलो की संसार होणार आणि तुम्ही एक झालो की काय होणार? आपला परमार्थ. काल्यामध्ये काला याचा अर्थ तुम्ही वेगळा नाही, देवा एकच आहे. म्हणून ऐका ना, काला हा एक आहे आणि एकी दर्शवण्याकरता आपण हातातला प्रसाद स्वतःच्या तोंडात टाकत नाही. एकमेका घालो मुखी, एकमेका घालो मुखी, सुखे घालो सुखे
त्याच्या तोंडामध्ये मुखामध्ये देत असताना काय भाव आहे? काही नाही, फक्त ब्रह्म भाव आहे. मी आणि तू वेगळा नाही, एकच आहे. म्हणून तुमच्या मुखात मी दिलं काय आणि माझ्या मुखात तुम्ही प्रसाद दिला काय. ब्रह्मभावाच्या स्थितीला अद्वैत स्थिती म्हणतात, की जिथं एकमेका घालो मुखे सुखे घालो हुंबरे. ऐका ना, एरवी आपल्या घरामध्ये काहीतरी पाहुणे जेवायला आले, एरवी आपण कुठल्या तरी लग्न सोहळ्याला, कुठल्याही सोहळ्याला साखरपडा हळद वगैरे तेव्हा भरवतो का एकमेकाला? नाही भरवत महाराज, नाही. कारण तिथं मितू पण सिद्ध आहे आणि ह्या मंडपामध्ये इथे मितू पण सिद्ध होत नाही, एकच होऊन जातो. आणि त्याचा परिणाम म्हणजे जीवनामध्ये काला आपल्याला प्राप्त होतो. काला म्हणजे याचा अर्थ, आता इथं देशावरचं कोण नसेल ना, का आहे कोण? मी आळंदीला होतो माझ्या पूर्व आयुष्यामध्ये. माझ्याबरोबर जळगावची मुलं होती. मी ज्या दत्ताश्रमामध्ये, पडका दत्ताश्रम, 2 दत्ताश्रम आहेत, एक मोठा दत्ताश्रम, एक पडका दत्ताश्रम. पडक्या दत्ताश्रमामध्ये होतो. काय झालं, ते आम्हाला मधुकरी मिळायची, म्हणजे जायचं 5 घरं. मग कधी कधी जास्त चपात्या मिळायच्या, भाकर मिळायची. ती मुलं काय करायची, ती वाळवायची. काय करायची? वाळवायची. बघा तुम्ही, चपाती भाकर, आता भाकर नाही पण चपाती वाळवून ठेवायची, अगदी वाळवल्यानंतर मग ती तशीच ठेवायची. आणि मग थोडंसं पाणी घ्यायचं, नंतर त्या पाण्यामध्ये थोडा शिंतोडा करायचा, थोडी नरम करायची आणि कांदा वगैरे, चटणी मीठ वगैरे टाकून त्याच्या परतायची. फार छान लागतात. ती पोरांना ती सवय होती, मला काही सवय नाही. आपण कोकणातली माणसं, आपल्याला भाकर पाहिजे, ती पण तांदळाची पाहिजे, भात पाहिजे, त्याशिवाय झोप नाही आहे. भेटायच्या चपात्या. आता काय करावं? आता चपाती, पातळ भाजी, 4-5 घरातली भाजी, ती काही एकसारखी नसायची. ती एकच न्यायची टोप, ते किटली, त्याच्यामध्ये मग 5 घरातली भाजी एकत्र टाकायची. 5 घरातली भाजी, पातळ तर पातळ, जाड तर ती एकत्र, त्याच्यासाठी ऑप्शन नाही वेगवेगळी. मग ते आणायचं. आता मी पहिल्या दिवशी खाताना तर चपाती थोडंसं मला कसं तरी वाटायला लागलं. मी ती तोडायचो, बुडवायचो आणि खायचो त्या पातळ भाजीत. ही मला हसायला लागली मंडळी, ती माझ्याबरोबर मुलं होती. ती म्हटली, अरे महेश, काला कर काला. आता एवढे लहानापासून आपण काय ऐकलंय, मडकं बांधायचं, त्याच्यामध्ये दही टाकायचं, त्याच्यामध्ये लाह्या टाकायच्या, कीर्तन करायचं आणि मग त्याला काय म्हणतात? काला. मी म्हणलो, एवढ्या रात्री? ते हसले. ते म्हटले, तसं नसतं. ते प्रत्येकाने आपापल्या घरातून पितळी आणलेली आणि मी खंडाचं ताट, आपल्याकडे ती खंडाची ताटं, त्यांनी त्या पितळ्या आणल्या. मुकेश नावाच्या मुलाने ती बारीक 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 चपाती काय केली, चुरली, त्याच्यामध्ये ती पातळ भाजी टाकली. त्याच्यावर तो थांबला नाही. एक 5 मिनिटं त्याला काय केलं, कालवलं 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 कालवलं. ती भाजी आणि चपाती दिसायची बंद झाली, ती एकजीव झाली. म्हटलं, याला म्हणतात काला. काय म्हणतात? काला. अर्थ लक्षात घ्या की चपाती वेगळी आहे, भाजी वेगळी आहे, पण ती एकरूप होते, त्या स्थितीचं नाव आहे काला. जीव वेगळा आहे, ब्रह्म वेगळं आहे, पण ते एकरूप झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होणार आहे त्या स्थितीचं नाव आहे काला. म्हणून आपण 3 दिवसाचा सप्ताह करा, 1.5 दिवसाचा करा, काही करा, महिन्याचा करा, 7 दिवसाचा, जीव आणि ब्रह्म ऐक्य स्थितीला प्राप्त होण्याकरता हा काला आहे. आणि काला झाला तर ठीक आहे, नाही तर जीवनात अख्खी कालवा कालवच आहे. जीवनात अख्खे आपले काय कालवा कालव आहे. विचार आहे, टेन्शन आहे, व्याधी आहे, सगळ्या गोष्टीची त्रस्तता आहे. कालवा कालव जीवनामध्ये, ती कालवा कालव संपावी आणि काला व्हावा याच्याकरता साधू संतांनी कृपा केली आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सगळ्यांना एकत्रित केलं. आणि एकत्रित केल्यानंतर मग त्या पंढरपुराच्या वाळवंटामध्ये संप्रदायाचं पहिलं काल्याचं कीर्तन नामदेवरायांनी केलं. आणि संप्रदायाचा प्रसाद म्हणून काल्याचा माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी, माझ्या ज्ञानोबारायांनी गोपाळांना लाह्या वाटून बोध एवढाच दिला. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. ऐका, बोध दिला आणि मार्ग दाखवला. काय मार्ग दाखवला? की आपल्याला परमार्थाशिवाय आपल्याला मोक्ष नाही, हा मार्ग दाखवला. परमार्थ म्हणजे काय? काया, वाचा आणि मन याच्यातून आंतरिक स्थितीमध्ये झालेला बदल, परिणाम म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. काया, वाचा आणि मन याच्या आंतरिक स्थितीचा बदल म्हणजे परमार्थ आहे. याच्या आधी आपण रोज तिलक लावत होतो की नाही मला माहिती नाही.
पण ज्या दिवशी गळ्यात माळ आली, ज्या दिवशी पांडुरंगाचा शिक्का आपल्याजवळ पडला, त्या दिवशी आपण तिलक लावायला सुरू. कायेत बदल झाला की नाही? माणूस दिसला दिसला आपण हात जोडतो, कायेत बदल झाला की नाही? याच्या आधी आपण कसं बोलत होतो काय माहिती नाही, पण जेव्हा पारमार्थिक म्हणून झालो त्यावेळेला आपली वाणी शीतल झाली, साच आणि मवाळ झाली की नाही? मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि अंतःकरणामध्ये बदल झाला. काय बदल झाला? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. म्हणजे कायेत बदल होतो, वाचेत बदल होतो, मनामध्ये बदल होतो. परमार्थ हा आंतरिक बदल घडतो आणि प्रपंच हा बाह्य बदल घडवतो. एखाद्याकडे पैसा नसावा, कष्टाने त्याच्याकडे पैसा यावा. आधी साधे कपडे घालायला लागला, पण पैसा आल्यानंतर त्यांनी लेलनचे कापड घालायला लागला. बदल झाला की नाही? हा कसला बदल आहे? बाह्य बदल आहे. प्रपंच बाह्य बदल दाखवतो, पण परमार्थ अंतरंगाचा बदल घडवतो. आणि अंतरंगाचा बदल हाच खरा परमार्थ आहे. म्हणून तुकोबाराने लक्षात आलं, कलियुगामध्ये कदाचित बाह्य बदलाला लोक परमार्थिक म्हणतील, म्हणून ऐशी कैशी झाले भोंदू अंगा लावणीय राख. हे तुकोबारांनी प्रमाण का? कदाचित कलियुगामध्ये बाह्य रंगाला परमार्थ लोक म्हणू नये, म्हणून अंतरंगाचा परमार्थ करता काही आपल्याला लक्षणं दिलेत. आजच्या भंगाची बैठक अशी आहे, काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाच्या गोकुळातल्या चरित्राचं उच्चारण करायचं आणि आपण प्रसाद घ्यायचा. प्रसाद सगळ्यांना देता येत नाही, प्रसाद खाता येतो. बोला, प्रसाद आपल्याला ग्रहण करता येतो, पण प्रसाद देण्याकरता दोनच व्यक्तींना प्रसाद देण्याचा अधिकार आहे. एक देवाला आणि एक संतांना. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, म्हणजे देवाला प्रसाद द्यायचा अधिकार आहे भक्तांना. किंवा माझा ज्ञानराज गोपालांशी लाह्या वाटे, म्हणजे संत एक तर प्रसाद देतात. ऐका बघा ना, प्रसाद देऊन मुक्त केलं. भरपूर प्रमाण असे की संतांनी प्रसाद दिला आणि काय झालं? जीवन कृतार्थ झालं. इथून नेलेल्या लाह्या तुम्ही लाह्या म्हणून नेणार नाहीत, आपण प्रसाद म्हणून नेऊ. इथून नेलेल्या लाह्या आपण लाह्या म्हणून नेणार नाही, प्रसाद म्हणून नेणार आहे. एक लक्षात घ्या, एखाद्या पंक्तीमध्ये गुलाबजाम आहे आणि तो गुलाबजाम आपण घेतला, घरात प्रसाद म्हणून नेला. 10 लोक असली तरी आपण एवढा वाटतो, पण जाता जाता स्वीट मार्ट भेटलं आणि 1 किलो घेतलं तर 1 किलो गुलाबजाम घेतले ते प्रसाद होतील का? पंक्तीतून देवाच्या काल्याच्या प्रसादातून नेणारा 1 गुलाबजाम प्रसाद होईल? काय मत आहे तुमचं? माता माऊलीने उत्तर द्या. प्रसाद कुठला झाला? एक जो आम्ही परमेश्वराच्या प्रसादाच्या पंक्तीतून नेला त्याचा तो प्रसाद आहे. 1 किलो आम्ही दुकानातून नेला तो प्रसाद नाही. याचा अर्थ कळतंय का तुम्हाला? काय भगवंताच्या भक्तीत आलं, भगवंताच्या संगतीत आलं की प्रसाद होणार आहे. जोपर्यंत भगवंताच्या भक्तीची संगत नाही तोपर्यंत प्रसाद नाही. मग आमचा प्रसाद व्हावा, आमचं जीवन प्रासादिक व्हावं, आमचं जीवन कृतार्थ व्हावं, याकरता आम्ही काय केलं पाहिजे? काहीच करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी, खूप बसायचं नाही, अगदी थोडंसं बसायचं. पण किती बसायचं? करा एक चित्त आवडी अनंत आळवावा विठ्ठल विठ्ठल. कुंडली श्री ज्ञानदेव बालकृष्ण भगवान विठ्ठल विठ्ठल. मग आमच्याकडे आम्हाला प्रसादापर्यंत जायचं. वा वा, भगवान परमात्मा आला. कुठे आला? कुठे आला? गोकुळामध्ये आला का आणला? एक मौज आहे. देव आला का देवाला आणला? आणला. देवाला आणला. देवाला आणावं लागतं. संत येतात आणि जीवाला यावंच लागतं, त्याला ऑप्शन काहीच नाही. म्हणून देवाला आणलं गोकुळात. गोकुळात आणल्यानंतर तिथं ठेवलं, यशोदेच्या बाजूला ठेवलं. यशोदेच्या जवळ निर्माण झालेली जन्माला आलेली मायेला उचललं. मायेला उचललं आणि मायेला तिकडून नेलं, मायेला तिकडे ठेवलं. आणि कंसाच्या ऐका
क्रूर कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत. कोणाच्या? क्रूर कंसाच्या बंदीगृहात प्रसूत झाली होती. तिकडचा इकडं आणला आणि इकडची तिकडं नेली. हा, तिकडचा इकडं आणला आणि इकडची तिकडं नेली. विठ्ठल विठ्ठल बदलली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. कन्येला आणि चक्रपाणीला बदलली. इकडची इकडं आणली, इकडचं इकडं आणलं. माया गेल्या गेल्या रडली. मायेचे दोन गुणधर्म आहेत. स्वतः तरी रडते, नाही तर ज्याच्याकडे गेली त्याला तरी रडवते. कोण कोण कोण? माया. माया रडवते की नाही? असली तरी रडवते, नसली तरी रडवते. तुम्हाला वाटतं काय ज्याच्याकडे भरपूर आहे तो सुखी आहे? अजिबात नाही. काय झालं, असं सगळेजण आले होते भेटायला. एका माणसाने ओळख करून दिली, महाराज हा आमका आमका शेठ. वीस डंपर, हा तमका शेठ. 25 हायवा, तो तमका शेठ. 3 पोकलन. ते म्हटले महाराज आम्हाला लोकांमध्ये भेटायचं नाही, एक एक त्याला भेटायचं आहे. म्हणलं एक एक ते भेटायला या. 3 पोकलन पण काय कामाचं नाही बोलतो. का? अहो का तुम्हाला म्हटले बाह्य श्रीमंती वेगळी म्हटलं नाही, आंतरिक श्रीमंती वेगळी. सांगू, जगातल्या करोडपतीपेक्षा तुम्ही सगळी श्रीमंत आहात. खाली बसलेले हे मंडपात बसलेले श्रीमंत आहेत का? जगाकडे बाह्य श्रीमंती असेल, पण तुमच्याकडे परमार्थाची आंतरिक महाधनाची श्रीमंती आहे, म्हणून तुम्ही श्रीमंत आहात. म्हणून परमार्थाला महाधन म्हटलेलं आहे. ज्या धनाची मोजमाप करता येत नाही त्या धनाला महाधन म्हटलेलं आहे. एखाद्याकडे अब्ज असू द्या, त्याची मोजमाप करता येईल, पण परमार्थ रूपी धनाची मोजमाप करता आली नाही, म्हणून आपण श्रीमंत आहोत. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा इकडं आणला, चक्रपाणी इकडं आणला. चक्रपाणी इथं आणल्यानंतर सगळ्यांना जे मायेने पांघरून घातलं होतं, माया जन्माला येताना जेवढ्या जेवढ्या गोपिका, जेवढ्या जेवढ्या गवळणी, जेवढ्या सुईनी यशोदेच्या जवळ होत्या, आणि माया जन्माला येणार म्हणून तिने पांघरून घातलं होतं, आणि मायेच्या परिणामामुळे सगळ्या जणी झोपल्या होत्या. पण परमात्मा आला, आणि परमात्मा आल्याबरोबर सगळ्या अशा उठल्या. सगळ्या उठल्यानंतर एकमेकीला सांगायला लागल्या, गवळण गवळण म्हणती गवळणीला. एक धावे एके पुढे वाटे ताटे सुंट वडे. सुंट वडे वाटले आणि मग केलं काय, वाणी घेऊन या ताटे नंदा घरी झाले दाटे. वाण नेण्याची प्रथा कोणाकोणाला माहिती आहे? पूर्वीच्या माता माऊलींना माहिती असेल. वाण न्यायचं, ज्या घरात प्रसूती झाले आणि आपण जवळचे असतो तो वाण न्यायचं. कोणाला? वाण नेल्यानंतर जिनी नेले तिला पुण्य प्राप्त होतं, म्हणून वाणी घेऊन या ताटे. मग इथून पुढे जर आपण आपली माहेर करीन असेल की आपली सासर करीन प्रसूत झाली तर वाण न्यायचं ताटात. कसं वाण न्यायचं ते ऐका. 1 किलो खारीक. वाण वाण न्यायची प्रथा आहे, मी म्हणत नाही. तुम्ही बघा, 1 किलो खारीक, 1 किलो खोबरं, 1 किलो तूप,
1 किलो डिंकाचे लाडू, 1 किलो मेथीचे लाडू, साडी, चोळी, अंगडं, टोपडं, वाळ्या, मनगट्या, आसा नेतात बाळंत विडा न न्या. चर्चा झाली कधी न्यायचं ते काय झालं, एका ठिकाणी मी काही लक्षणं सांगत होतो. काही लक्षण, कोणाच्या चक्र असल्यानंतर काय परिणाम, कोणाच्या शंख असल्यानंतर हातावर काय, पैसा कोणाचा टिकतो, पैसा कोणाचा टिकत नाही, असं कीर्तन होतं. उत्सवाचं कीर्तन होतं 1 दिवसाचं, म्हणून ते लक्षणं सांगत होतं. आपल्या दैवी गुण असल्यानंतर काय परिणाम आहेत. जसं दुर्योधनाच्या हातावर जे चिन्ह होतं त्या चिन्हाच्या परिणामाने त्यांनी जेवढं दान करेल ते डबल होत होतं. पण दुर्योधनाला वाटलं ह्या पांडवांचं संपलं पाहिजे, मग मी पाहिजे तेवढं, हा जेवढं द्यायचं तेवढं डबल व्हायचं. मग चिन्ह असतात काही जणांचे, ते आता सांगणार लगेच बघतील. परवा काय झालं, मी एक ते लक्षणं सांगत होतं. ऐका, काही लोक पायगुणी असतात. ज्याच्या घरामध्ये काही बाळ पायगुणी असतात, सुलक्षणे असतात, वडिलांकडं काही नसतं, पण जन्माला काही बाळ आली की ते घरात भरभराट करतात. काही लक्षणं सांगतात. पूर्वी बघा, पूर्वी आपली मातीची घरं होती, मुलगी बघा, पूर्वी, आताच नाही म्हणत, अगदी पूर्वी. बाबा तुमच्या वेळेची ही गोष्ट असेल, म्हणजे स्वतंत्रता नव्हती मुलगी बघायची मुलाला. आई वडील जायचे, चुलते वगैरे जायचे, ठरवून यायचे, मग ती लग्न व्हायची. मग ती जाणारी ती आई असायची बरोबर महिला, ती त्या मुलीला पाय धुवायला सांगायची आणि चालायला सांगायची. तर काय झालं, ते चालायला सांगायची. तर ते काय, ते ठसे उमटल्यानंतर ते चपटे पाय आहेत का पोकळ पाय आहेत ह्याच्यावर लक्ष नाहीत, असं मी सांगायला सुरुवात केली. 5-6 बायांनी पायच बघायला सुरुवात केली. असं काय व्हायला नको म्हणून चला वाणी घेऊन या ताटे, वाण घेतलं असं आणि गेल्या कोणाच्या घरात, नंदा घरी झाली दाटी. सगळे देव आले, भगवान भोलेनाथ मागे राहिले. भगवंत म्हणाला आता जाऊ कसं, हे अशा जटा दाढी हे सगळं असं भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हे असं कोण मला पाठवलं म्हटलं. मग नंदीला सांगितलं, नंदी तू माझ्याबरोबर चल. एक ढोल घेतला आणि ते सगळा वेश पालटला आणि बागुळबुवाचं रूप घेतलं, नंदबाबाच्या दारात आला. माई, बागुळबुवा तुझ्या दारात आलाय. मांडीवर देव होता, देव मांडीवर होता होता आणि तेवढ्यात कानावर आवाज आला ढोलाचा आणि नंदीच्या गळ्यातल्या त्या घुंगरांचा आवाज आला. लक्षात आलं बागुळ आला, बुवा आला. आणि मग यशोदा म्हणते, घ्या ग सयानो मी भिक्षा वाढते त्याला, दारी बागुळ बुवाला. ह्याला घ्या तुम्ही, मी त्याला भिक्षा वाढायला चालले. परमात्मा शिव जगाचा मालक निर्गुण निराकारी तत्व दारात उभं राहिले. आशा आहे देव भेटला पाहिजे, देव दिसला पाहिजे. यशोदा म्हणते याला घ्या. आणि त्याचं ते तो मोठा नंदी पाहिल्यानंतर घाबरेल माझं बाळ. आणि मग त्याला दिला. आणि आल्यानंतर म्हटलं याला नेला असता, कोणाला, कन्हैयाला बाळाला आशीर्वादाकरता नेला असता, पण त्याचं रूपच एवढं विचित्र आहे. म्हटले काय सांगू, मिशा पिंगट श्री जटेचा भार, गळ्यामध्ये मनुष्य मुंडाचे हार. मिशा पिंगट आहेत, असं जटाचा भार आहे, त्याच्या गळ्यात मनुष्य मुंडाचे हार आहेत. अशाला मी जर माझं बाळ दाखवायला आशीर्वादाला नेलं तर बाळ घाबरेल. देव रडायला लागला. देवाला लक्षात आलं माझा हार आलाय आणि परमात्मा रडायला लागला. परमात्मा रडायला लागल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं, माई तुझ्या बाळाला आण. म्हटले अहो तुमचं ते आवाज ऐकला ढोलाचा आणि त्या घुंगरांचं रडायला लागले. नाही म्हटले आण. आणलं आणि हातात दिलं. हातात दिल्यानंतर हरिहरा अद्वैत स्थिती प्राप्त झाली आणि रडणारे परमात्मा शांत झाले. परमात्मा शांत झाला. परमात्म्याला दिलं. सगळे देऊन येऊन गेले होते आणि शनी फक्त राहिला होता. कोण देव राहिला होता? शनिदेव. शनिदेव आले आणि घाबरत घाबरत आले. यशोदा मैया बाहेर असे मंथन करत होते. कोण आहे म्हटले? म्हटले मला दर्शन घ्यायचं आहे. कोणाचं? म्हटले तुझ्या लल्लाचं, बाळाचं.
म्हटले तुझं दर्शन, तुला मी तर गोकुळात कधी बघितलं नाही, तो आहेस कोण म्हटले. आहेस कोण म्हटलं मी शनी. अजिबात नाही चालतं हो म्हटले. तुझी दृष्टी कुदृष्टी लंकेवर पडली. सोनं कधी जळत नाही, पाणी होतं त्याचं, सोन्याचं पाणी होतं, वितळतं पण जळत नाही. बघा तुम्ही, एखाद्यानी बांगड्या वगैरे 1-2 तोळ्याच्या मला द्या, आपण बघू ना, जाळून बघू. तिथं इथं हे पेटवलेलंच आहे चुली. सोनं वितळतं पण जळत नाही. ऐका, जर जाळली असती, ती वितळली असती, तर तिथं आता ढीग लागला असता सोन्याचा लंकेत, बघायला मिळाला असता. पण आजही बघाल तिथं काळी ती पत्थरची झाले ते काळे आहेत. ज्या गोष्टीवर शनीची कुदृष्टी दिस पडते ती गोष्ट नाहीशी होते. हनुमंतरायाने माहिती होतं म्हणून उलटा टांगलेल्या शनीला पहिलं गेले सोडवलं. कोणी? हनुमानजींनी पहिल्यांदा सोडवलं शनीला. आणि त्यांनी विचारलं काय करू? थांब म्हटले, तुझं काम आहे, पण तू कुदृष्टी टाक म्हटले, मग ती जळून भस्म होईल. तसं सोनं जळत नाही. शनीची कुदृष्टी पडली म्हणून त्याची खाक झाली. मग यशोदा मैया म्हणते, अरे तुझी कुदृष्टी पडली तर लंका जळून भस्म झाली असं ऐकलंय पुराणात मी. म्हटले माझ्या बाळावर तुझी दृष्टी पडली ना, तर माझ्या बाळाला काहीतरी होईल, वाईट अमंगल घडेल. शनिदेव म्हटलं, अगं आई, माझी कुदृष्टी कोणावर पडली तर तो भस्म होईल, वाईट होईल हे मला माहिती आहे, पण याची कृपा दृष्टी झाली तर माझी दृष्टी काय काम करू शकत नाही, एवढी ताकद याच्यात, एवढी ताकद. म्हणून म्हटले मला हकलवलं. कोणाला? शनीला. काय ताकद आहे विठ्ठल विठ्ठल. याची तू कृपा दृष्टी झाली ना. आई म्हटले संपलं सगळं. आणि झाला काय परिणाम? हळू परमात्मा मोठा व्हायला लागला आणि परमात्मा रांगला, चालायला लागला. चालणारा परमात्मा घरामध्ये खोड्या करायला लागला. काय केल्या खोड्या? काय नाही. आई अंगणामध्ये असली की हा जायचा आणि विरजणी घातलेल्या फोडून टाकायच्या. काय करायचा? विरजणी घातलेल्या फोडून टाकायचा. फोडून टाकल्यानंतर अख्ख्या घरामध्ये, आता ती एवढी मडकी होती का त्यावेळेची, अगदी मोठी असायची. 9 लक्ष गायी ज्याच्या घरामध्ये. काय झालं का, एक भाव आहे भागवतामध्ये असा, भगवान परमात्मा 14 वर्ष राहिले गोकुळात आणि नंतर गेले 11 वर्ष मथुरेत 11 आणि गोकुळात 14. आणि मग ज्या वेळेला उद्धवजींना यायचं होतं कुठे? गोकुळात बघायला हे भाव काय, देव का रडला तिकडे, काय गोपिका आहेत, नंदराणी काय, नंदबाबा काय. गावात आल्यानंतर उद्धवने विचारलं, नंदबाबाचा वाडा कुठे? नंदबाबाचा वाडा कुठे? एक गोपाळ म्हटला, हा पाण्याचा पाट वाहतोय ना, हा पाण्याचा पाट जिथं संपेल ते नंदबाबाचं घर आहे. नंदबाबाचं. म्हटलं पाण्याचं पाट. चालत गेले तर घराच्या जवळ असणाऱ्या गोशाळेपर्यंत पोहोचले. आणि ते पाणी नव्हतं, तर गायी रडत होत्या कृष्णविरहामध्ये. आणि गायी एवढ्या रडत होत्या 9 लक्ष, आणि त्या रडणाऱ्या गायींचे अश्रू पडत होते आणि पाण्याचा पाट वाहत होता. महाराज, गोपाळांना, गोपिकांना, गोपवासियांना किंवा गोकुळवासियांना देव कळाला याच्यात नवल नाही. मुख्य जनावरांना देव कळाला याच्यात महत्व आहे. जर जनावरांना देव कळत असेल तर माणसाला कळू नये काय? बोला. जनावरांना देव कळला, रुदन केलं, रडली ती जनावर, पाट वाहिला पाण्याचा, जनावरांना देव कळाला. तर आपण जनावर नाही, आपण जीव आहोत की ज्याला मुक्तीचा अधिकारी देवाने बनवलाय. याची देही घडे देवाचे भजन, म्हणजे मुक्तीचा अधिकारी आपण आहोत. आपल्याला देव कळण्याकरता, काला करण्याकरता अट्टहास केला पाहिजे. याजसाठी केला होता याजसाठी केला आता
दिवस कसा व्हावा, गोड व्हावा म्हणून काय करायचं, प्रशांत कॉर्नरची मिठाई वाटायची. कधी, दिवसाला. नाही कळलं का काय, इकडे दहाव्याला वाटतात. लोक म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. एकाने 8 लाखाची मिठाई वाटली आमच्या भागात. प्रशांत कॉर्नरचा 800 रुपयाचा एक डबा, 1000 डबे आणले होते. एकाने इथं मोबाईल वाटले. महाराज असं झालं, कीर्तन आमचंच होतं, करोडपती माणूस, मोबाईल, घड्याळ आणि 5 भांडी असं पॅकेज बनवलं होतं. आणि माझं कीर्तन, 1000 लोक, 1000 मोबाईल, 1000 घड्याळ आणि 1000 हे पॅकेट. आणि त्यांच्या मुलींनी 2-2 म्हणजे अर्धा किलोचे 2 मुलींनी 1-1 बॉक्स, म्हणजे एवढ्या वस्तू. आपल्या समाजात 11:15 नंतर पाणी द्यायला सुरुवात करतात. 13वेला पाणी द्यायला लोक लाईनला राहिलीत. ज्यांना समजलं मोबाईल, काही डोकऱ्याही पाणी दिला नाही पण मोबाईल घेतला. आणि आम्ही असे उभे होतो, आमच्या भाच्याला विचारा, आम्ही असे उभे होतो, भरपूर लाईन. एक डोकऱ्याने बोलतो, बुवा जा, बोलतो झे मोबाईल. म्हणलं आई तू त्याच्यासाठी. असं झालं, ज्यांनी मोबाईल वगैरे घेतलं ते थांबलेच नाहीत, घरीच गेले. जेवण तासाच भाऊजी. तो माणूस, तो त्याचा मुलगा त्या शेठचा सांगत होता, जेवून जा. लोक म्हणजे जेवू काय, आवरं ठेवू कुठं. मला सांगा ना, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय व्हावा? मिठाई वाटावी? नाही ना. मोबाईल नाही ना. भांडी नाही. गोड व्हावा म्हणजे आमचं जीवन कृतार्थ व्हावं. मरताना आमच्या मुखात एकदा राम येणं म्हणजे आमचा दिवस गोड होणं महाराज, शेवटचं. आणि त्याच्याकरता अट्टहास आहे. परमात्मा अशा घरात खोड्या करायला लागली. आई सांगायला लागली, खोड्या नको करू माझे बाबा, नको ना खोड्या करू. काय देऊ खायला? सगळं खायला देते, पण खोड्या नको करू. देवाला सांगितलं, जा जरा गावात जा. गावात गेला तेव्हा एक गवळण होती, अशी उंच धिप्पाड. पूर्वीच असं असायचं, पूर्वी लहानपणी त्या पाळण्याला बाशिंग बांधलं जायचं आणि विवाह केले जायचे. आता नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, आपल्या देशामध्ये सुद्धा जवळपास 70-80 वर्षापूर्वी पाळण्याला बाशिंग लावून लग्न व्हायचे. 9-9 वर्षाची नवरी असायची. रघुनाथच ना, हां, नंदन. 9 वर्षाची नवरी असायची, 10 वर्षाचा नवरा असायचा पूर्वी. हे आताच नाही. आणि ते लहानपणी लग्न, पाळण्याला बाशिंग लावलं होतं. आणि काय झालं, ती गवळण होती उंच कुटुंबातली, कालवरची होती का काय माहिती, अशी उंच कुळातली गवळण. आणि तो गवळी होता गोपाळ, तो ठेंगण्या कुटुंबातला होता. तो 4 फूटच वाढला आणि ही 7.5 फूट वाढली. कोण? गवळण. ती थोडी कडक होती. ती म्हटली, का रे तू यशोदेचं बाळ ना? हो म्हटली. तूच कृष्ण का? हो म्हटली. मी असं ऐकलंय तू घरात खोड्या करतोस. माझं बाळ असं असताना बांधून ठेवलं असतं म्हटली. तू यशोदेचा मोठेच आहेस म्हणून कदाचित तुला तुझी आई सोडत असेल. माझ्या घरात येऊन हिम्मत कर. नाही बांधून ठेवलं. भगवान म्हणाला, मला हे असे ललकारणालेच आवडतात म्हटलं. भगवान म्हणाले, ठीक आहे, काही चिंता करू नकोस, तुझं पण काम होईल, तुझं पण. भगवान परमात्म्याचे गोपाळ हे पेंद्या, सुदाम्या, श्रीदाम्या हे म्हणतात, देवा चौकात हिने धमकी दिली आपल्याला. भगवान म्हणला, हिने चौकात 4 लोकात दिली, अख्ख्या गावात हिला मी सांगतो बांधून काय ठेवायचं असतं. भगवान म्हणाला, तुम्ही बिंदास खा, बाकी मी बघतो. रात्री घरी गेला. नवऱ्याची दाढी घेतली. पूर्वीच्या माता माऊली केसाला कैची लावत नव्हत्या. वेणी तरी बांधलेली असायची, किंवा शेंडा, बुचडा, आंबाडा. बरोबर आहे, पूर्वी. एक सांगू, माझ्या बहिणी आई आहात, साधी साडी नेसा, गळ्यात एक फक्त मणिमंगळसूत्र असू द्या, तुमच्या तिलक असू द्या कपाळाला, आंबाडा असू द्या, त्याच्यात वेणी घाला. तुम्ही दागिने नाही जरी नाही घातले तर 1000 लोकांमध्ये शोभून दिसतं, एवढी ताकद आपल्या संस्कृतीत आहे. वयस्कर माता माऊली बघा ना, सगळ्या आईस आहेत.
शेंडा आहे. आणि त्याचा परिणाम आई डोकं कधी दुखलं नसेल तुमचं. त्याचं कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे इथं आंबाडा बांधायचं. आणि त्यामुळे शिखा पण कुठं आहे आपली, शेंडी कुठं. गाईचं खूर जेवढं आहे, त्या खुराचा आकार जेवढा आहे तेवढा शेंडीचा आपला व्यास असावा, तर तो माणसाचं ज्ञान परिपूर्ण होतं, ज्ञानात वृद्धी होते आणि निर्णय क्षमता वाढते, आकलन क्षमता वाढते. म्हणून बघा तुम्ही, साऊथवाले जेवढे ब्राह्मण आहेत त्यांचं गाईचं खुरा एवढं शेंडीचं आहे. ऐका, तिथे वेणी बांधायची. पूर्वी मराठी शाळेत जेवढे झेडपीचे शिकले असतील माता माऊली, त्यांच्या लक्षात येईल 2 वेण्या. आणि लग्न झालं की 1 वेणी. 1 वेणी बांधली होती अशी लांब. देव म्हणाला, मला बांधतेस काय? दिली बांधून गाठ. पूर्वीच्या गवळणी सकाळी 4:45ला उठायच्या पूर्वीच्या. आताच्या गवळणी 9:30, 10, 9:45, 11, जमलं तर 12-1. पूर्वीच्या गवळणी 3:45ला उठायच्या. कोंबडा आरवायच्या आधी किंवा कोंबडा आरवल्यावर उठायचे. उठली, नवऱ्याच्या दाढीला हिसका बसला. अगं दाढी काय ओढते? ती म्हटली, अहो वेणी काय ओढतात? दोघांनी मागं पाहिलं तर एकमेकाची गाठ. अरे देवा, म्हटलं आता काय करायचं. आता म्हटले मग आत्या उठतील. आत्या उठायच्या आत माझी आंघोळ झाली नाही तर पूर्वीच्या आत्या सुनबाईला काय, ज्या पूर्वीच्या माता माऊलींनी सासूरवास भोगलाय त्या आताच्या माझ्या बहिणी, आताच्या नवीन सुना भोगू शकत नाही. स्वतः खायची व्यवस्था नव्हती. घरातली लोक जेवल्यानंतर सासरकरणी जेवत होत्या. बरोबर आई? आई बरोबर बरोबर. आता जेवून मोकळे होतील, उरलं तर सासूला ठेवतील. बघा बरोबर बोलल्या की नाही, यांचा अनुभव आहे. आणि नाही ठेवलं तर बोलतील खाईल डोकरी हाताने करून. असं नसतं ना. घरातली मर्यादा राखली पाहिजे. ज्या घरात मर्यादा आहे त्या घरात सुख आहे. ज्या घरातल्या मर्यादा संपल्या त्या घरातलं सुख संपलं. ऐका, अहो म्हटली आत्या आता उठल. आत्या उठायच्या आधी मला उठलं पाहिजे. करू काय? तो म्हणाला, बघ माझ्या दाढीचा एकही केस तुटला नाही पाहिजे. तुझी शेंडीच्या बाजूनी काप. ती म्हणलं तो कुठं लागता गडी माणसाच्या नादाला. ती कापायला गेली गाठ. गाठ काही कापेना. म्हटले सोडा. गाठ काही सुटेना. आता काय करायचं? म्हणजे जाळायची. बत्ती घेतली, जाळायला गेले, जळेना. एक सांगा, जगाच्या बापानी गाठ बांधली होती ती सुटल? व्यवहारातल्या लोकांनी कोणी गाठ? काय लोक ते सप्तपदीला गाठ बांधतात, दुसऱ्या फेरीतच सुटते. गाठ अशी बांधली पाहिजे, ती सुटली नाही पाहिजे. जगाच्या बापाने गाठ बांधली. आता करायचं काय? हिच्या लक्षात आलं. काल 4 लोकांमध्ये बोलले, आता ही गाठ इथं काही सुटणार नाही, ही गाठ तिकडंच गेलं पाहिजे. आता लक्षात घ्या ना, 6.5 फूट गवळण आणि 4 फूट गोपाळ. गवळी तो असा लटकतच फरफटत निघाला. दाढीला हिसका, ती एवढी उंच, तिची वेणी, असा फरफटत निघाला. गावातली पूर्ण दगडा मारायला लागली. सोंग आलं, सोंग आलं, सोंग आलं. खाली मान घातले, देवाला विनंती केली, परमात्मा कन्हैया काल तुला बांधीन म्हटले होते, तुझी फजिती करेन म्हटलं होते, आज माझी फजिती केली. परमेश्वराने फक्त गाठीकडे पाहिलं, सहज अलगद गाठ सुटली. एक लक्षात घ्या, देवाची फजिती आपण करू शकत नाही, पण देवानी ठरवलं तर जीवाची फजिती करू शकतो. पुढे चला. एक म्हटली, का रे तुझी आई मोठी असेल, घरात सळो की पळो करतोस तू, माझ्या घरात येऊन बघ. नाही ना, तुला पळवून लावला तर नावाची म्हटली मी गवळण नाही. भगवान म्हणाला, असं काय? ठीक आहे. भगवंत गावाच्या बाहेर गेला आणि मुंगूस पकडून आणलं. काय पकडून आणलं? मुंगूस पकडून आणलं. आणि दिवसभर अख्ख्या गावात फिरवलं. कोणी? देवानी. आणि संध्याकाळी, पूर्वी काही लाईटी नव्हत्या, बत्त्या गेल्या आणि सोडलं घरात. अख्ख्या घरात लोक पळायला लागली मुंगूसाला बघ घाबरून. भूताला की काय वाटलं त्यांना, अख्ख्या घरात मुंगूस. पळो की सळो की पळो केलं. तिनेही देवाला विनंती केली, देवा काल तुला पळवून लाव, कारण तुझ्या पुढे काही पुढे आमचं चालणार नाही. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. एवढं देवाचं नवल आहे. आणि असं नवल करणारा परमात्मा, तो परमात्मा गावामध्ये त्या सगळ्या गोपाळांबरोबर लहान 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 गोपाळ, लहान गोपाळ, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल,
छोटो सो मारो मदन गोपाल. लहान 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 गाया. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन कोण करी कोणा करी मन मोहना कोण करी कोणा करी मन मोहना कोण करी कोणा करी मोहन मोहन कोण करी मन मोहना लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन कोणात तरी मन मोहना मन मोहन 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 कोणात तरी मन मोहना मन मोहन 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 कोणात तरी मन मोहना तुम्ही सांगू कोणाला किती सांगू सांगू कोणाला आज किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. विचार जय हो विचारातीला यमुनेच्या गाठी सुगानात नाच गावतानात पैंधण धर भरले थोड्या पार नाही लेका बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारे. छोटे छोटे गोपाळ छोटे छोटे गाई सगळ्या घेऊन बरं बाबांनी प्रमाण दिलं फार गोड. लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मन मोहन मन मोहन. भगवान खोड्या करायला लागला आणि नुसते गोपिकांबरोबर खोड्या केल्या नाही, नुसतं घरात खोड्या केल्या नाही, गावात खोड्या केल्या नाही, वृंदावनात पण खोड्या केल्या. वृंदावनात केल्या खोड्या. काय केल्या? देवाला बघायचं होतं हे गोपाळ माझ्या बरोबर आहेत पण माझे आहेत का, माझ्या बरोबर आहेत पण माझे आहेत का. देवाने काय केलं, ती देवाची मनेरी नावाची गाय होती, ती एवढी ओढाळ होती की ती कशी केली आवरत नव्हती. आईला माहिती होतं ही मनेरी नावाची गाय जर ह्याला दिली तर हा काय करेल, दिवसभर हिच्या मागे धावेल, म्हणजे
वृंदावनात पण शांत राहील, धावेल आणि घरात दमल्यावर लवकर झोपेल. म्हणजे मनेरी नावाची गाय देवाला दिली होती. देव म्हणाला माझी एकटीच धावपळ करते, तुमच्या शांत आहे, तुमच्या पण ओढाळ पाहिजे. देवाने बाकीची पण ओढाळ केलीत आणि सगळी अशी पूर्ण वनामध्ये धावायला लागली. सगळी ढोरं, सगळी पूर्वीच धावायला लागली. भगवंताला लोक विनंती करायला लागली, गोपाळ देवा तुझं वेणू वाजव, आणि तुझी गाय जशी तू वेणू वाजवल्यानंतर तुझ्या चरणावर येते तसं आमच्या पण गायन. भगवान म्हणाले जमणार नाही, प्रत्येकाची एक हातवट असते. पूर्वी गोवारी असायचे आपल्याकडे सांभाळायला. ते गोवारी काय करायचे, हाक जरी मारली त्या नावाने त्या गाईच्या बैलाच्या, ते बरोबर त्याच्याजवळ यायचं. त्याची त्याला सवय लागलेली असायची. त्याने एक विशिष्ट आवाज काढायला, शिटी वाजावी तरी ती ढोरं सगळी ते बरोबर त्याच्याजवळ यायची. भगवान म्हणाला माझं गाई गुरांना माझी सवय, तुमच्या गुरांना तुमची तुम्ही बघा, तुम्ही धावत त्या, तुम्ही आणा नाही तर ना कान, मला घेणं देणं नाही. देवाला बघायचं होतं. थोडं रागून उलटं सुलटं बोलून हे सगळे गेले, जंगलामध्ये धावायला लागले. देवाने काय केलं, सगळ्यांचे शिदोरे खाऊन टाकले, खाल्ल्या. तोंड असं पुसलं. देव बाजूला गेला, दगडावर बसून वेणू वाजायला लागला. आजूबाजूला देवाची बारीक बारीक सगळी ती जनावरं आली, गाई गुरं आली, बसली. हे सगळे घामाघूम झालेले धापा टाकत आले, कसे तरी आणले. म्हटले आता एवढं धावलो, आता घरातल्या मंडळींनी जी शिदोरी दिली ते खाऊ. झाडावर अशी लटकून ठेवल्या होत्या. अरे म्हटले कपडेच आहेत, बांधून आणलेली भाकर कपडेच आहेत, शिदोऱ्या गेल्या कुठे. यांना माहिती होतं जगातला पुराण प्रसिद्ध चोर कोण आहे तर भगवान आहे, दुसरा कोण आहे चोर, यांनी चोरले. म्हटले याच्या व्यतिरिक्त जगात चोर नाही. एक लक्षात घ्या, आपण चोरी केल्यानंतर आपली चोरी प्रेमाने सांगितली जाते का मत्सर आणि द्वेषाने. यांनी केलेली चोरी कीर्तनात सांगितली जाते, पखवाज लावून आळवून. म्हणजे किती मोठा चोर आहे. कारण यांनी जे चोरलं ते आम्हाला चोरता येत नाही. तुम्ही आम्ही कदाचित व्यवहारातल्या वस्तू चोरू, पण ह्यांनी चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. यांनी चित्त चोरलं म्हणून हा जगातला मोठा चोर आहे. ऐका, ह्या गोपाळांना माहिती होतं यांनी खाल्लंय. म्हटले कन्हैया समजते की नाही तुला, एवढे सगळी गाई ढोरं आमची धावताना आमचे थकवा लागला, भूक तीव्र लागले, आता आम्हाला खायला काय नाही, आमचं तू खाल्लंस. भगवान म्हणाला तुमचं काय खाल्लं मला सांगा ना, मी काय. तीन भाकरी दीड कानवला एक पुरी, आम्हा धाडियले वनादुरी, आमुची ठकवून खाल्ली शिदोरी. एक म्हणला माझ्या 5-5 पोळ्या होत्या, एक म्हणाला माझ्या 3 भाकरी होत्या, एक म्हणला माझा 1.5 कानवला होता. हे सगळं आमचं होतं आणि तू केलंस काय. आम्हा धाडियले वनादुरी, आमुची ठकवून. खोटं केलंस हे सगळं, आम्हाला ठकवलंस, आम्हाला वनात दूर पाठवलंस आणि आमची ठकवून शिदोरी खालीस. कानोबा तुझ्या व्यतिरिक्त हे कोणी नाही. काना बोलले पुरावा द्या. देवाने काय केलं होतं, यांच्या सगळ्या शिदोऱ्या खाऊन गाईचं दूध काढलं होतं द्रोणात आणि ते पियाला होता. एखादी गोष्ट खाल्ली तुम्ही की तुमच्या तोंडाचा वास येतो, पण त्याच्यावर दूध पियाला दुधाचा वास यायला लागला. बघा म्हटले माझ्या तोंडाचा वास, मी माझ्या गाईचं दूध पियालोय. देवाने थोडंसं रागावला, मी चोरी केली नाही, माझ्यावर चोरीचा आळ घेतला, उद्या काय पण बोलाल, चालते हवा. म्हटलं आजपासून आपला संबंध तुटला. देवाने लांब केलं, स्वतःच्या गायी घेतल्या, दुसऱ्या जागी चाऱ्या नेल्या. एक 2-4 दिवस गेले, यांना करमे ना देवा वाचून, गोपाळांना करमे ना. ह्या लोकांनी तात्काळ मीटिंग बसवली आणि सांगितलं आपल्याला माहिती आहे त्यांनी चोरलं, आपलं त्यांनी खाल्लं, पण खाल्लं कोणी, देवानी ना, आपल्याच का नाही. आणि ना 4 दिवस आपण वेगळं राहिलो त्याच्यापासून, तर दुःख भोगायला लागलं. आता असं करूया, त्याच्याकडे जाऊ आणि त्याला सांगू आता आम्हाला तुझ्या संगतीतून बाजूला करू नकोस. सगळे गोपाळ गेले, कन्हैया बाजूला जायला लागला. कन्हैया बाजूला जायला लागला. तिथं गेल्यावर तिथं जायचा, तिथं गेल्यावर तिथं बाजूला व्हायचा. हे म्हटले आता असं जमायचं नाही, आपण सगळ्यांनी हात धरा. सगळ्यांनी हात धरले आणि ह्याला गोल घेरला, मध्ये उभा केला. भगवान म्हणाला काय माझ्याबरोबर तुमचं, माझ्या 4 दिवसापूर्वी चोरीचा आळ घेतला, माझ्याबरोबर काय तुमचं. म्हटले काय सांगू देवा,
4 दिवस जे चिंतेत आयुष्य आम्ही काढले ते आमचं आम्हाला माहिती. ज्या ज्या वेळेला तुझ्या बरोबर होतो तेव्हा चिंता नव्हती, पण 4 दिवस तुझ्यापासून वेगळं झालो ना, आयुष्याची चिंता पडली देवा. म्हणून देवानी जेव्हा गोपाळांना प्रश्न विचारला माझ्या संगतीत काय आहे, याचं उत्तर अभंगाचं पहिलं चरण. तुझी ये संगती, ये संगती, तुझी 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 ये संगती झाली अमोजिनी, ये संगती झाली अमोजिनी, झाली अमोजी, झाली अमोजी, झाली अमोजिनी, निश्चिंत होतो. आणि 4 दिवस आम्ही बाजूला गेलो, आम्हाला चिंता पडली. म्हणून तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. देवा तुझ्याबरोबर असताना जे मिळालं ते इतर कोणाबरोबर मिळालं नाही. देवाबरोबर आणि संताबरोबर जे मिळतं ते जगात जीवाबरोबर जीवाला मिळत नाही. जीवाला जीवाबरोबर दुःख मिळतं, पण जीवाला देवाबरोबर आणि संतांबरोबर सुख मिळतं. ऐका, तुकोबाराय शब्द वापरतात, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सुखाचा सोहळा सर्वीकडं नाही, फक्त परमार्थात आहे. मगाशी मी वाक्य वापरलं, लग्नाचा सोहळा आहे, पण सून नीट नांदली तर. नाही तर पश्चाताप काही जणांना झालाय, उगाच लवकर लग्न केलं मुलाचं. नाही म्हणजे आपल्या दिव्यात नाही तसं, दिव्यातल्या सगळ्या माझ्या बहिणी रुटतात, सासू सासऱ्यांना आंघोळीला पाणी देतात, चहा नाश्ता जागेवर बसल्या सोप्यावर देतात, बरोबर, तरी हो म्हणतात. हो म्हणजे देवाच्या दारात तुम्ही खोटं बोलताय, काय बोलावं तुम्हाला. पण खरंच एखादी माझी बहीण जर सेवा करत असेल तर या व्यासपीठावरून तिचं मी दर्शन घेतो. कारण एक लक्षात घ्या, जे पेरू तेच उगवणार आहे, जे पेरू तेच. कारण भजी आता तळायला घेतलेले आहेत, त्यामुळे वरण भात भाजी झाली, आता भजी तयार घेतलेले आहेत. आणि मग खडकी सोडी आल्या मोठाच. ऐका, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रपंचाचा सोहळा कदाचित कालांतराने दुःख देईल, पण परमार्थाचा सोहळा आम्हाला सुखच देणार आहे, आनंद देणार आहे. म्हणून देवा तू म्हणजे परमार्थ आहेस. आणि आम्ही घरी म्हणजे घरी राहिलात तुम्ही, घरात काय आणि माझ्या बरोबर काय. अभंगाचं 3रं चरण. घरी काकाचे सरोवर, घरी काकाचे सरोवर, जय हो काकाचे सरोवर, घरी काकाचे सरोवर, घरी काकाचे सरोवर, घरी काकाचे सरोवर, घरी काकाचे सरोवर, एक पावणे नाचे, एक पावणे नाचे,
नाही देखिले घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर. येथे म्हणजे परमार्थामध्ये आणि घरी म्हणजे प्रपंचामध्ये. नवनीत म्हणजे आसार, ताक म्हणजे ताकाचे सरोवर म्हणजे ताक म्हणजे आसार आहे आणि आसाराने पुष्टी होत नाही, साराने पुष्टी होते. बारीक अर्थ लक्षात घ्या. घरात ताकाचं सरोवर आहे म्हणजे भरपूर ताक आहे. घर म्हणजे प्रपंच आणि प्रपंचात आसार आहे. प्रपंचातील तत्व कुठलं आहे? आसार आहे. आणि येथे नवनीताचे पूर म्हणजे तुझ्याबरोबर, तू म्हणजे परमार्थ आहेस आणि तुझ्यामध्ये नवनीत म्हणजे सार आहे. आणि सार ग्रहण करण्याकरता आयुष्य आहे, आसाराकरता आयुष्य नाही. म्हणजे फलकट तो संसार, येथे सार भगवंत. म्हणून गोपाळ देवाला सांगतात काय? घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा Oh
घरी ताकाचे सरोवर येथे नमनिताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देव म्हणाला मी जर तुम्हाला हाकलून लावलं तर, मी जर तुम्हाला हाकलून लावलं माझ्याजवळून. गोपाळ म्हणतात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. किती दवडलंस आम्हाला हाकलून दिलंस नाही, मी पुन्हा जाणार नाही. आम्हाला एवढं कळून चुकलंय तुझ्या संगतीत आम्हाला काय आहे निश्चिंतता आहे आणि प्रपंचिक संगतीमध्ये आम्हाला चिंता आहे. आणि ज्याच्यात चिंता नाही असा परमार्थ म्हणजे तुझी संगत आम्हाला पाहिजे. हा गोपाळांचा भाव देवाच्या लक्षात आल्यानंतर मग भगवंतांनी विचारलं आता काय करायचं. ठीक आहे मी माझ्या संगतीत तुम्हाला घेतो. गोपाळ म्हणाले देवा आता आपण तू आमचा झालास, आता आम्हाला आनंद झाला. आता आनंद झाला मग काय करावं, काहीतरी खेळ खेळूया. मग भगवान परमात्माने खेळ मांडला. पहिला खेळ मांडला भगवान परमात्माने चेंडूफळीचा. चेंडूफळीचा खेळ मांडला. चेंडूफळीचा खेळ मांडताना देवानी काही नियम बनवले. काय आऊट म्हणजे गडी जर बाद करायचा असेल तर गडीने मारलेला चेंडू वरच्यावर झेलला की गडी बाद. पहिला नियम जगातला चेंडूफळीचा भगवान परमात्म्याने बनवला. झेला रे झेला तुम्ही वरच्यावरी झेला. म्हणजे क्रिकेट हा खेळ कोणाचा आहे, आपला आहे, आपला आहे. त्या ज्या देशाने लावलाय की त्यांचा खेळ आहे त्यांना विचारा तुमचा कुठला देव खेळला, सांगतील. आपल्याकडे पुरावा आहे. म्हणजे कोणाचा खेळ आहे तो, आपला आहे. देवानी चेंडू मारावा, यमुनेच्या डोहात जावा आणि कालियाला शिक्षा द्यावी, त्याला पाठवून द्यावं. परमेश्वराने खेळ खेळला आणि भगवान परमात्म्याने नंतर खेळ खेळला. लगोरीचा खेळ मांडला. खेळ मांडला परमात्मा. त्याच्यानंतर खेळ खेळला कसला, विटी दांडूचा खेळ परमात्मा खेळला. किती प्रकारे अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू अन खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू.
त्यानंतर परमात्म्याने एक खेळ खेळला. तो कोणता खेळ होता? अन सुरकांडी पोरा सुरकांडी, सुरकांडी पोरा सुरकांडी, हाती घेऊन या काठी न पोरा सुरकांडी खेळ सुरकांडी, हाती घेऊन या काठी न खेळ सुरकांडी पोरा सुरकांडी, सुरकांडी पोरा सुरकांडी, सुरकांडी पोरा सुरकांडी, हाती घेऊन या काठी पोरा सुरकांडी खेळ सुरकांडी, अन घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हे ज्ञानोबा मुली तुकारा, ज्ञानोबा मुली तुकारा, ज्ञानोबा मुली तुकारा, सर्वांनी बोला कीर्तन संपलं. आता माता माऊली बोलतील. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. हा एकनाथ नामदेव तुकारा, हा एकनाथ नामदेव. सर्वांनी एकत्र. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. एकनाथ नामदेव तुकारा, एकनाथ नामदेव तुकारा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. कुंडली गवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा, पंढरीनाथ भगवान की, बालकृष्ण भगवान की खांदी गाय खेळायाचे सुख, गाय खेळायाचे सुख, खडकी सोडी गोमटा, दैकाला गोमटा, दैकाला गोमटा, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, कुंडली कवरधारी विठ्ठल, बालकृष्ण भगवान की. शिंगे लांबविले तुरी होतो तिघांचे मी बरी, तुम्ही भारी दोही मुख पसरोनी गडे, हा वाहतिया धारा याने दोहीचा कोपरा, तुम्ही भारी दोही कडे मुख पसरोनी गडे, तुका म्हणे हाती ठोका आणि कमेने ती, तुम्ही भारी दोही कडे मुख पसरोनी गडे, हाती ठोका तुका म्हणे हाती ठोका
हाती तुका म्हणे हाती आणि गवले नेले का आणि गवले नेले का कठली हरला मने अवघात निलका काला वाटोय पवे वैष्णविका वावलिया ब्रह्मादिका वृत्तमलोकादा काला वाटोय पवे वैष्णविका तुका मने मंडलिया मी भली विजगार काला वाटोय पवे वैष्णविका बोलिले लेकरे गोडे विचार मांगे रखमाई दिस दिव्य शोभा कुंडलिका भेटी परब्रह्माले शरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभाराईच्या वल्लभा भावे जुलगा जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कटी असे पितांबर कसरे ललाटी देव सर्वर निधी भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहत जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराईच्या वल्लभा भावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्रे तया होय केशवासी नाम देव भावे वाळ जय देव जय पांडुरंगा आईच्या वल्लभा भावे जुलगा जय देव हा आरती तानराजा वल्ल तेजा सेवते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगे हिताने नदी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व धरणी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद पाय कवी आम्हा आरती तुकाराम राघवे सागरांत पाषाण तारिले तैसे तुकोबा अभंग उदकी रक्षले आरती तुकाराम तुकीता तुलनेशी ब्रह्म तुकाशी चरणी मस्तक ठेविले आरती स्वामी सत्वरधामा सच्चिदानंद मुरत पाय कवी आम्हा आरती तुकारामा गलिंद टांगण मधीन जरण पायी नरपदुरे प्रेमे आलिंगेनानंद पूजिन भावे वाळीन म्हणेन नाम विठ्ठल रखमाय विठोबा रखमाय विठ्ठल रखमाय मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतांसी निर्भीची मज दे आणि तुझे काय तुका म्हणे आता उदार तो होई पायी संतांची या संतांची निर्भीची मज दे आणि तुझे काही नम ज्ञान देव तुला